सर्वांना जय ज्योती, जय सावित्री। मी सौ अनुराधा भुसकट, परतवाडा, सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुलधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनी आज आपण पुणे येथील गंज पेठेतील महात्मा फुले यांच्या घराजवळ आलेलो आहोत। तर आपण आज महात्मा फुले यांचं घर अगदी जवळून बघणार आहोत। तर महात्मा फुले महान समाज क्रांतिकारक, शिक्षण तत्वज्ञ यांचे हे घर आणि अनेक क्रांतिकारी घटना या घरातून झालेल्या आहेत। तर आपण आज हे घर बघणार आहोत। चला तर मग। तर हा फुलेवाड्यातील अंगणाचा भाग आहे आणि आपण बघू शकता इथे सर्वप्रथम दर्शनीय स्थळावर आपल्याला एक विहीर बघायला मिळते आणि हीच ती विहीर आहे जी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1868 साली अस्पृश्यांसाठी खुली केली होती। ज्यावेळी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणथळावर पाणी भरू देऊ देत नव्हते, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरातील विहीर त्यांनी खुली करून दिली होती, अस्पृश्यांसाठी खुली करून दिली होती। तर हीच ती विहीर आहे। यानंतर आपण इकडे बघणार आहोत, हा पडवीचा परिसर आहे आणि आपण हे अंगण स्वयंपाक घर बघणार आहोत, सावित्री आईंचे स्वयंपाक घर। ही खोली थोडी अंधारी आहे आणि इथे अनेक तैलचित्र लावलेले आहेत। तर आणि इथे एक मोठे महात्मा ज्योतिबा फुलेंचे तैलचित्र लावलेले आहे। हे स्वयंपाक घर आहे फुलेवाड्यातील। तर थोडी अंधारी खोली आहे, पण हे जसेच्या तसेच पुणे महानगरपालिकेने जतन करून स्वयंपाक खोलीतून एक आतमध्ये एक खोली आहे, इकडे जाणार आहोत। बघा, इथे सुद्धा अनेक महात्मा ज्योतिबा फुले यांचे आयुष्यातील प्रसंग दाखवणारे तैलचित्र लावलेले आहे आणि इथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा एक मोठा फोटो इथे लावलेला आहे। त्यानंतर इकडे अनेक सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलेला आहे, यांचाही फोटो इथे लावलेला आहे। शाहू महाराज असे अनेक इथे फ्रंट पेज सुद्धा दिलेले आहे, जसे शेतकऱ्यांचा आसूड, महात्मा फुले यांचे सहकारी यांचे फोटो इथे लावलेले आहेत। आपण बघू शकतो पोवाडा जो लिहिलेला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांवर, तो सुद्धा इथे लिहिलेला आहे। ही महात्मा ज्योतिबा फुले यांचे मराठीतील हस्ताक्षर आणि हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर। त्यानंतर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे इंग्रजी हस्ताक्षर। तर आणखी इथे एक खोली आहे, ही महात्मा ज्योतिबा फुले यांची बैठकीची खोली आहे आणि या खोलीतूनच अनेक महात्मा ज्योतिबा फुलेंचे व्यवहार चालत असत। तर इथून परत आणखी बाहेर निघायचं आहे आपल्याला आणि आपण इथे माहिती दिलेली आहे। परत इथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट सुद्धा दिलेला आहे आणि या खोलीतून आपण परत अंगणामध्ये विहिरीजवळ येणार आहोत। तर अशा प्रकारे हा फुलेवाडा तुम्ही बघितला। धन्यवाद।